उद्धव ठाकरेंची वाट लागली. अहंकाराच्या आहारी जाऊन चुकीचे मित्र जवळ करणाऱ्या नेत्याचे काय हाल होतात ते सांगायचे असेल तर उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवावे लागेल. 5 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांचा काय रुबाब होता आणि आज कोणी विचारत नाही. उद्धव ठाकरे यांची पुरती वाट लागली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना त्यांचे दोन्ही हातच नव्हे तर दोन्ही पाय रिकामे झाले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपासोबत युती करून शिवसेना लढली. मात्र निकाल येताच ठाकरे 2 काँग्रेससोबत जाऊन बसले. मुख्यमंत्री व्हायची त्यांची खास भागली. पण 2.5 वर्षातच घरी बसावे लागले. त्यांच्या आमदारांनीच त्यांच्या विरोधात बंड केले. हातची सत्ता गेली. पक्ष गेला. निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गेले. उद्धव ठाकरे शिवसेना उरलासूरला गेम संजय राऊत यांनी खल्लास केला. 16 बंडखोरांना अपात्र ठरवून अद्दल घडविण्याची उद्धव यांची शेवटची धडपडही फुकट गेली. 1.5 वर्षापासून सुरू राज्यातल्या सत्ता संघर्षावर आलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या ताज्या निकालामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक सेनेला आता तोंड लपवायलाही जागा उरली नाही. उद्धव ठाकरे शिवसेना एक पत्ता खुलत आहे तसे उद्धव ठाकरे अधिकाधिक उघडे पडत आहेत. 4 महिने होऊन गेले. ठाकरे ज्यांच्या तंबूत घुसले तिथे जागा वाटपाचा तिढा झाला आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. मात्र जागा वाटप रखडले आहे. निकालानंतरच हरलेल्या जागांचे वाटप होईल अशीच एकूण लक्षणे आहेत. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना यातल्या निम्म्या जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 26 जागा लढवल्या होत्या. त्यांना फक्त चंद्रपूरची एकच जागा जिंकता आली होती. मात्र आता काँग्रेस 25 जागांवर दावा सांगते आहे. ठाकरे गटही तीच टेप वाजवतो आहे. गेल्या वेळी 23 जागा लढवल्या म्हणून आम्हालाही तेवढ्याच जागा हव्यात असा हट ठाकरे गटाने धरला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिल्लक सेनेची लायकी काढली तेव्हा आम्ही थेट दिल्लीत हायकमांडशी बोलू असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे शिवसेना पण आता दिल्लीश्वरांनीही राऊत यांना फटकारले आहे. आम्ही देऊ तेवढ्या जागा घ्या. 23 जागा पाहिजे असतील तर अमित शाह यांच्याकडे जा अशा शब्दात दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी झापल्याची कुजबूज ऐकू येत आहे. गेल्या निवडणुकीत ठाकरेंनी 23 जागा लढवल्या आणि त्यातल्या 18 जागा जिंकल्या हे खरे आहे. पण त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपा होती हे ठाकरे सोयीस्कर विसरतात. युतीत दोघे लढले होते. आज पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. उद्धव ठाकरे शिवसेना तब्बल 13 खासदार ठाकरेंना सोडून गेले आहेत. सत्तेच्या लालसेने चांगला मित्र गमावला. सोनिया गांधी आणि शरद पवार आता अंगठा दाखवत आहेत. शिवसेना 25 वर्षे युतीत सडली असे उद्धव ठाकरे युती तोडताना म्हणाले होते. आज त्यांची काय परिस्थिती आहे? 4च वर्षांत गांधी पवार टोळीने ठाकरेंना इतकं सडवलं की त्या दुर्गंधीने आता मतदारही दूर पळतो आहे. ठाकरे हे एक्सपायरी डेट संपलेले इंजेक्शन आहे. हे दूध सोनिया गांधींनी केव्हाच हेरले. त्यामुळे तुम्ही पाहाल सोनिया फेकतील तेवढ्या जागा ठाकरेंना झेलाव्या लागतील. उद्धव ठाकरे शिवसेना कारण उद्धव यांच्यासाठी आता भाजपाचे दरवाजे केव्हाच बंद झाले आहेत. राष्ट्रीय नेते होण्याच्या धुंदीत उद्धव इंडिया आघाडीत गेले. पण तिथेही त्यांना कोणी विचारत नाही. आपण मोठे मुत्सद्दी आहोत हे दाखवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी ते थेट युती करून बसले. मात्र इंडियामध्ये आंबेडकर यांना घ्यायचे की नाही हे ते ठरवू शकलेले नाही. कारण काँग्रेसचा लाल बावटा. काय लाचार अवस्था झाली पहा उद्धव ठाकरेंची. एकेकाळी बोलणी करायला भाजपाची हायकमांड त्यांच्या घरी म्हणजे मातोश्रीवर येत असे. उद्धव ठाकरे शिवसेना आता ठाकरेंना दिल्लीतील मातोश्रीच्या घरी चपला घासाव्या लागत आहेत. तुम्ही पहा गेल्या 4 वर्षांत सोनिया गांधी किंवा राहुल गांधी चुकूनही मातोश्रीवर फिरकलेले नाहीत. ठाकरेंनी केवळ भाजपाला गमावले नाही, त्यांनी स्वतःचे स्वातंत्र्यही गमावले आहे. काँग्रेस म्हणेल तसे आता त्यांना रांगावे लागेल. ठाकरेंची गरज आता संपली आहे. मित्र पक्षांसाठी ठाकरे आता निव्वळ ओझे झाले आहे. त्यांच्याबद्दलची सहानुभूतीही आता लोक विसरले आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते. उद्धव आता स्वतःला सम्राट तर दूर साधे हिंदू म्हणून घ्यायच्या लायकीचे राहिलेले नाहीत. उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेसच्या मागे फरफटत जाणे हेच आता त्यांच्या नशिबी आहे. याला ते स्वतःच जबाबदार आहेत. अयोध्येतल्या प्रभू राम मंदिराचा साधा विषय घ्या. 22 जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण व रामललाची प्राणप्रतिष्ठा आहे. रामजन्मभूमीत रामाचे मंदिर व्हावे हे या देशातील तमाम हिंदूंचे स्वप्न 500 वर्षांनंतर साकार होत आहे. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी वर्षातून एकदा येते, मात्र यावर्षी 2दा आली आहे. 22 जानेवारीचा दिवस देशबांधव दिवाळीसारखा साजरा करणार आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना या आनंदोत्सवात ठाकरे यांना सहज सहभागी होता आले असते. 4 वर्षांत केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेता आले असते. उद्धव यांनी ती संधी सुद्धा गमावली.
आमंत्रण नाही म्हणून थयथयाट केला. राम कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही, असे अकलेचे तारे तोडले. उद्धव यांनी त्या दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचे ठरवले आहे. काय गंमत आहे पहा. प्रभू राम तब्बल 14 वर्ष पंचवटीत वनवासात होते. ते परत अयोध्येत येत आहेत त्या दिवशी उद्धव ठाकरे पंचवटीत जात आहेत. तसाही त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांना पंचवटीच आठवणार. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी अयोध्येचे निमंत्रण नाकारले आहे. उद्धवही त्यांच्याच रांगेत बसले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना सोनिया गांधी अयोध्येला जायला घाबरतात. अयोध्येत गेले तर हिंदू कितपत खुश होतील याचा त्यांना भरवसा नाही. मात्र एक नक्की आहे, तिकडे गेले तर मुसलमान नाराज होतील, अशी त्यांना भीती आहे. काँग्रेसची वोट बँक आटली आहे. हिंदूंची मतं मिळवण्याच्या धडपडीत मुसलमानांची उरलीसुरली 20% वोट बँकही हातातून गेली. आपले हाल कुत्रे खाणार नाही, ही गोष्ट सोनिया चांगली जाणतात. सोनिया यांचे ठीक आहे, पण उद्धव यांचे काय? त्यांनीही मुसलमानांचे नेते व्हायचा चंग बांधलेला दिसतो. माझे कदुत्व वेगळे आहे, असे उद्धव वारंवार ऐकवतात. हे कसे वेगळे आहे हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. उद्धव ठाकरे शिवसेना तुम्ही लिहून ठेवा. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची 1 जागा निवडून आली होती. या निवडणुकीत शिल्लक सेनेची एकही जागा येणार नाही. कोणी एकेकाळी उद्धव ठाकरे नावाचा एक नेता होता. त्याने पार्टी बुडवली अशी नोंद इतिहासात वाचायला मिळेल.